गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, या जगामध्ये सर्वात मोठं तीर्थ कोणतं आहे बरं? आजपर्यंत आपण भरपूर तीर्थयात्रा केली, भरपूर स्थळी गेलो, भरपूर भगवंताला कोणी कोणी पाहिलं सुद्धा असे दावे करतात, पण आपले कर्म व्यवस्थित झाले का? कधीच झाले नाही। म्हणजे काय? म्हणजे या जगातील आज आपण सर्वात मोठं तीर्थ कोणतं आहे ना, खरी तीर्थयात्रा कोणती आहे ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या जगामध्ये खऱ्या तीर्थाचा जर शोध घ्यायचा असेल ना, तर समर्थ विचार तुमच्या मनामध्ये यावे लागतील, समर्थ विचार तुमच्या मनामध्ये रुजवावे लागतील, तरच तुम्हाला जगातील सर्वात मोठं तीर्थ सापडेल। बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करणार आहोत की जगातील सर्वात मोठं तीर्थ नक्की कोणतं आहे। बघा, एका छोट्या मुलाची ही गोष्ट आहे। म्हणजे त्या मुलाचं नाव माधव होतं आणि जेव्हा तो लहान होता ना, त्याच्या आईवडिलांचं निधन झालेलं होतं। त्यामुळं या जगामध्ये त्याचा कोणीही नव्हता, तो एकटाच राहत होता आणि कसा तरी आपला गुजराण करत होता। म्हणजे तो दररोज सकाळी उठत असे, स्वतःचं अन्न बनवत असे आणि घरातील कामं उरकल्यानंतर गावामध्ये बाजाराकडे जात असे। म्हणजे जेथे जे काम मिळेल ना, ते कुणाच्या तरी शेतात किंवा घरात करत असे। लोक त्याला रोजंदारीवर कामसुद्धा देत असेत। जेव्हा माधव संध्याकाळी घरी परतत असे, तेव्हा तो बाजारात जायचा आणि दिवसभरात जे थोडे पैसे मिळत असत ना, त्यातून घरासाठी रेशन खरेदी करत असे आणि रात्रीचं जेवण करून झोपत असे। आता माधव होता ना, रोजच्या दिनक्रमाला कंटाळला होता। कधी कधी त्याला अनेक दिवस काम मिळत असे, ज्यामुळं त्याला उपाशीपोटी झोपावं सुद्धा लागे। म्हणजे त्याला रोज कामं मिळत नसे। तो दररोज देवासमोर प्रार्थना करत असे, हे प्रभू, माझं जीवन किती काळ असंच राहील। माधवच्या घरात एक मांजर होतं, जी रोज त्याचा प्रार्थना ऐकत असे। एके दिवशी बाजारात एका व्यापाऱ्यानं माधवला काही दिवसांसाठी आपल्या दुकानावर कामावर ठेवलं आणि त्याची रोजंदारी ठरवली। माधव यामुळे फारसा आनंदी नव्हता, पण तो आता दुःखीही नव्हता, कारण मजुरी कमी असली ना तरी त्याला दररोज काम आणि मजुरी मिळत होती। त्यामुळं काही दिवस तरी त्याला उपाशी राहावं लागलं नाही। काम सुरू झालं आणि माधवला दररोज मजुरी मिळू लागली। तो त्याच दुकानात काम करू लागला आणि रेशन खरेदी करून घरीसुद्धा आणू लागला। आता तो रोज देवासमोर प्रार्थना करत असे आणि म्हणत असे, हे भगवंत, तू मला नोकरी दिलीस, पण मला ठाऊक नाही की ही नोकरी किती दिवस टिकेल, ती केव्हा जाईल ना याची काहीही खात्री नाही। हे भगवान, माझं जीवन किती काळ असंच चालेल, यामधून मला बाहेर पडण्याचा काही मार्ग असायला हवा। ती मांजर बघा, माधवच्या सर्व गोष्टी ऐकत असे आणि त्याच्या परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी दररोज प्रार्थना करत असे। आता माधव रोजच आपल्या परिस्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करू लागला होता। मांजराला माधवची खूप दया येत असे आणि हळूहळू वेळ खूप निघूनच गेला आणि माधवचं जीवन कसं तरी चालू राहिलं। एके दिवशी माधव घरी परतला तेव्हा त्यानं पाहिलं की त्याच्या दारामध्ये एक वृद्ध स्त्री बसलेली होती। माधव तिच्या जवळ गेला आणि विचारलं, आई, तुला काय हवं आहे बरं?
वृद्ध स्त्री म्हणाली, बेटा जर तुझ्याकडे काही खायला असेल ना तर ते मला दे, मी खूप उपाशी आहे. माधव आता तिच्यासाठी थोडेसे अन्न घेऊन आला होता, पण ते अन्न ते पुरेसं नव्हतं. आता माधव विचार करू लागला काय करावं. तो स्वतः दिवसभर उपाशी होता. त्याने विचार केला, मी अजून तरुण आहे, मी एक दिवस उपाशी राहू शकतो. आजचे अन्न या आईला देतो. अन्न देताना माधवनं वृद्ध स्त्रीला सांगितलं, आई माझ्याकडे फक्त इतकंच अन्न आहे, माझी परिस्थिती फारच खराब आहे. मला माहीत नाही की पुन्हा केव्हा मला जेवण मिळेल, माझी परिस्थिती सुधारेल की नाही. वृद्ध स्त्रीनं माधवनं दिलेला अन्न खाल्ला आणि म्हणाली, बेटा का नाही सुधारणार, निश्चितच सुधारेल, पण तू कधीच तुझी परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत नाहीस. मी जेव्हा तुला पाहते ना तेव्हा तुला नेहमी परिस्थितीबद्दल रडताना पाहते. बेटा तू तरुण आणि बळवान आहेस, जर तू मेहनत केलीस ना तर सर्व काही ठीक होईल. माधव म्हणाला, आई मी मेहनतीला घाबरत नाही, पण मला काम कुठे मिळेल बरं, येथे जे मिळतं ना तेच काम मी करतो. वृद्ध स्त्री म्हणाली, बेटा तुला भगवान शिवांच्या शरणी जावं लागेल, तुला त्यांच्या आशीर्वाद मिळतील. तुला माहिती आहे का की भगवान शिव तुला कुठे भेटतील बरं. आता वृद्ध स्त्रीनं माधवच्या मनात प्रगतीची ठिणगी पेटवली होती आणि त्याला मार्गदर्शनसुद्धा केलं होतं. आता माधव पूर्ण रात्र विचार करत राहिला, ही वृद्ध स्त्री वेडी आहे का, ती स्वतः भीक मागत आहे आणि मला भगवान शिवांच्या चरणी बघा शरण जाण्यास सांगत आहे. आता स्वतःचं भलं का करत नाही बरं. आजच्या कलियुगामध्ये मला भगवान कुठे भेटतील बरं. त्या माधवनं वृद्ध स्त्रीच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि दुसऱ्या दिवसापासून पुन्हा तीच दिनचर्या सुरू केली. रोज माधव देवासमोर आपल्या तक्रारी मांडत असे. मांजर माधवच्या सर्व गोष्टी ऐकत असे. 1-2 वर्षे निघून गेली आणि माधवच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. त्याचं जीवन पूर्वी इतकंच दुःखी होतं. आता एके दिवशी तो आपल्या घरी पोचला तेव्हा त्यानं पाहिलं की त्याच्या घरासमोर पुन्हा एक स्त्री बसलेली आहे. माधव पुन्हा विचार करू लागला, अरे आज पुन्हा कोण माझ्या घरात आलं आहे बरं. तो त्या स्त्रीला विचारतो, आई तू कोण आहेस आणि माझ्या घरी कशी आलीस. त्यानंतर ती स्त्री म्हणाली, अरे बेटा तू मला ओळखलं नाहीस का, मी तीच वृद्ध स्त्री आहे जी काही वर्षापूर्वी तुझ्या घरी आली होती. मला वाटलं पुन्हा यावं आणि पाहावं की तू शिवदर्शनासाठी गेला आहेस की नाही, पण तुझी परिस्थिती पाहून मला वाटलं की तू कधीच भगवान शिवांच्या शरणी गेला नाहीस. मी शिवांच्या शरणी गेले आणि बघ माझी परिस्थिती कशी बदलली. पण बेटा तू या गावाबाहेर का नाही गेला बरं. बघ या जगामध्ये खूप काही करण्यासारखं आहे. तू फक्त 2 वेळच्या जेवणासाठी जगत आहेस आणि काम करत आहेस. तू मूर्ख आहेस. या जगाच्या बाहेर जा आणि बघ हे जग कसं आहे. तुला कुठेतरी 2 वेळचं अन्न मिळेलच, त्यानं पोटसुद्धा दिलं आहे म्हणून तू उपाशी ठेवणार नाही. पण बेटा ज्या प्रकारे तू एका घुसमटणाऱ्या जीवनात राहत आहेस ना ते फक्त तेव्हाच दूर होईल जेव्हा तू इथून बाहेर पडशील. इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर. जरी तुला भगवान शिव मिळाले नाहीत ना तरी तुला कमीत कमी जीवनात काही अनुभव तरी मिळेल. तुझं गाव आणि तुझी झोपडी इथेच राहील. जर तुला काही मिळालं नाही ना तर परत ये बेटा. इतकं समजल्यावर वृद्ध स्त्री त्याला त्याच्या परिस्थितीवर सोडून निघून जाते. वृद्ध स्त्रीचे शब्द ऐकून आणि तिच्या सुधारलेल्या परिस्थितीला पाहून आता माधवच्या बघा शिवजींच्या शरणी जाण्यावर विश्वास येऊ लागला होता. त्यानं आपलं घर बंद केलं, बॅगेत काही कपडे ठेवले आणि भगवान शिवांच्या शोधामध्ये बाहेर पडला. आज न जाणो पण माधव आहे ना खूप आनंदी होता. तो याआधी कधीही इतका आनंदी नव्हता. मग माधव गाव सोडून निघून गेला. तो चालत गेला पण त्या वृद्ध स्त्रीला हे विचारायचं विसरला की मला भगवान शिव कुठे सापडतील.
त्यानं काय करावं, कोणत्या दिशेनं जावं. जेव्हा माधवला काही समजलं नाही ना, तेव्हा काहीही विचार न करता त्याने एक दिशा निवडली आणि त्याच दिशेने चालत राहिला. रस्त्यात त्याला एक मंदिर दिसलं जिथे भंडारा सुरू होता आणि तोही भंडारात सहभागी झाला. भंडारा संपल्यानंतर जेव्हा सर्व लोक निघून गेले ना, तेव्हा तो त्या मंदिरामध्ये बसून राहिला. तेव्हा एका संताने त्याला थांबण्याचं कारण विचारलं. माधव म्हणाला, पुजारीजी, मी भगवान शिवांच्या शोधामध्ये निघालो आहे, पण मला समजत नाही की कोणत्या दिशेने जावं आणि भगवान शिव मला कुठे सापडतील बरं. माधव, ज्याच्या जीवनामध्ये कोणताही उद्देश नव्हता ना, आता एका उद्देशानं एका अज्ञात मार्गावर निघालेला होता. ज्याची सुरुवात आणि शेवट त्याला सुद्धा ठाऊक नव्हता. पण तो मंदिरातील साधूबाबांना विचारू लागला, मग भगवान शिवांच्या शोधामध्ये निघालो आहे ना, पण मला माहीत नाही की भगवान शिव नक्की सापडतील कुठे, कोणत्या दिशेला मिळतील. गुरुजी, तुम्ही मला मार्गदर्शन करू शकता का, जेणेकरून मी माझ्या गंतव्यस्थळी पोचू शकेन. तो संत, जो स्वतः भगवान शिवांच्या शोधामध्ये फिरत होता, तो साधू माधवला म्हणाला, बेटा, तू किती दिवसापासून भगवान शिवांच्या शोधामध्ये आहेस? माधवनं साधूला उत्तर दिलं, गुरुजी, कालपासून. तो साधू बाबा थोडा हसला आणि म्हणाला, बेटा, तू इतक्या लवकर थकला का? मी माझं संपूर्ण जीवन भगवान शिवांच्या शोधामध्ये घालवलं आहे, पण मला अजूनही भगवान शिव मिळाले नाहीत. संतांच्या बोलण्यानं माधव थोडा घाबरला आणि म्हणाला, गुरुजी, तुम्ही काय सांगत आहात ते? म्हणजे मी भगवान शिवांना कधीही पाहू शकणार नाही का? संत म्हणाले, नाही बेटा, प्रयत्न करत राहा, कारण प्रयत्न केल्यानं सर्व काही मिळतं. माधव म्हणाला, गुरुजी, तुम्ही प्रयत्न केले नाहीत का? गुरुजींना माधवच्या प्रश्नाचं कोणतंही उत्तर नव्हतं, पण ते माधवचा आत्मविश्वास करू इच्छित नव्हते. साधूबाबा म्हणाले, बेटा, आम्हीही खूप प्रयत्न केले, पण भगवान शिव आपल्या विचारांप्रमाणे कार्य करत नाही. यामागे काही कारणे असू शकतात. दुसरं म्हणजे मला योग्य मार्गदर्शन करणारा गुरु मिळाला नाही, त्यामुळं मी अजूनही भगवान शिवांचं दर्शन घेऊ शकलो नाही. पण मी तुला मार्गदर्शन देत आहे, तू निश्चितच भगवान शिवांना प्राप्त करशील. जोपर्यंत तुला भगवान शिव मिळत नाहीत ना, तोपर्यंत तुला प्रयत्न करत राहिलं पाहिजे. तू भगवान शिवांकडे जाण्याचा योग्य निर्णय घेतला आहेस. ज्यानं ही भोळेनाथांची शरण पत्करली आहे ना, तो कधीही निराश किंवा रिकामा हातानं परत गेलेला नाही. संतांचे शब्द ऐकून माधव खूप आनंदित झाला. तो विचार करत होता की भगवान शिवांच्या भेटीनंतर तो त्यांच्याकडे काय मागणार. मी भगवान शिवांकडे माझ्या सर्व इच्छांची पूर्तता करण्यासाठी मागणी करेल आणि त्या पूर्ण करूनच परत येईल. संत बाबा त्याला सांगू लागले, बेटा, तुला भगवान शिव आहेत ना, कैलास पर्वतावर मिळतील. तुला अनेक पर्वत ओलांडल्यानंतरच तुझं गंतव्यस्थान गाठता येईल. आता माधव म्हणाला, गुरुजी, मला ठाऊकच नव्हतं की भगवान शिव मिळतील कुठे. तुम्ही मला मार्गदर्शन करून माझा मार्ग सोपा केला आहे. तुम्ही माझे दुसरे गुरु आहात, कारण तुम्ही मला शिवांकडे जाण्याची संधी दिली. मला मार्ग दाखवून भगवान शिव आणि माझ्यातील अंतर आहे ना, थोडंसं कमी केलं आहे. त्यामुळं आताच मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काहीही देऊ शकत नाही, पण जेव्हा मी परत येईल ना, तेव्हा मी शिवजींकडून तुमच्यासाठी काय मागू बरं. साधू माधवच्या बोलण्यानं खूप प्रभावित झाले. ते भावूक झाले आणि विचारलं, बेटा, तुझा पहिला गुरु कोण आहे बरं? माधवनं उत्तर दिलं, गुरुजी, माझा पहिला गुरु माझी वृद्ध आई होती, जिनं मला शिवांकडे जाण्यासाठी प्रोत्साहित केलं. नाहीतर माझं जीवन फक्त 2 वेळच्या अन्नासाठी संपलं असतं. साधू बाबा म्हणाले, बेटा, तू खूप प्रामाणिक व्यक्ती आहेस. जर तू तुझ्या पर्वताजवळ पोचलास ना, जिथे भगवान शिव राहतात, तर तीच माझी गुरुदक्षिणा असेल.
आता माधवनं गुरुजींना प्रणाम केला आणि तेथून भगवानच्या शिवांच्या शोधामध्ये निघून गेला. माधवकडे पैसे नव्हते. तो पायी पायी चालत होता आणि सतत चालल्यानं त्याच्या पायाला फोडसुद्धा आले होते. त्याला खायला काही मिळत नव्हतं. कधी कधी 2-2 दिवस त्याला उपाशी राहावं लागत होतं. कुठे जागा मिळेल तिथे त्याला झोपावं लागत असे. माधवनं विचार केला, शहर अजूनही संपलं नाही. गुरुजींनी सांगितलं होतं की भगवान शिव पर्वतांमध्ये राहतात. मी पर्वतांपर्यंत कधी पोचेल बरं? अनेकदा जेव्हा तो खूप थकून जात असे ना, तेव्हा त्याला असं वाटायचं की आता पुढे जाऊ नये. त्याचे धैर्य तुटू लागलं होतं. पण ते आठवत असे की त्याला गुरुजींना दक्षिणा द्यायची आहे आणि ती त्याच्यावर कर्जासारखीच होती ना. जर तो शिवांपर्यंत पोचला नाही तर तो प्रत्येक जन्मात गुरुजींचा ऋणी राहील आणि मग त्या प्रत्येक जन्मामध्ये त्याला शिवांच्या शोधामध्ये जावं लागेल. जर हेच प्रत्येक जन्मात करायचं आहे ना, तर याच जन्मात प्रयत्न का करू नये बरं? हा विचार करून माधव पुढे चालला होता. तो ठरवून टाकतो की याच जन्मामध्ये ते साध्य करणार. माधव आपल्या गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर पुढे जात राहिला. कधी तो थकायचा, कधी थांबायचा, कधी त्याचं धैर्य तुटायचं. पण त्याला हे ठाऊक नव्हतं की आज जे धैर्य तुटलं आहे ना, ते धैर्य त्याला सकाळी पुन्हा प्रोत्साहित करेल आणि तो पुन्हा पुढे निघेल. अशा प्रकारे तो एका डोंगरी भागामध्ये पोचला आणि पर्वत पाहू लागला. माधव खूप आनंदित झाला. पण त्याला ठाऊक नव्हतं की त्याची परीक्षा आहे ना, आता सुरू होणार होती. जोपर्यंत तो शहरांमध्ये चालला होता ना, तोपर्यंत तो कुठेही रस्त्याच्या कडेला किंवा पार्कमध्ये किंवा बस स्टँडवर रात्र घालवू शकत होता. पण पर्वतांमध्ये असं नव्हतं. येथे जर त्यानं रस्त्यावर झोपायचा विचार केला ना, तर जंगली प्राणी त्याला सकाळ होईपर्यंत मारून खाऊ शकत होते. याचा त्यानं कधीही विचारच केला नव्हता. तो फक्त पर्वतांपर्यंत पोचण्याचा आनंद घेत होता. रात्र झाली आणि जेव्हा माधव चालत होता ना, रस्त्यात कुठेही मंदिरं नव्हती जिथे खाण्यापिण्याची योग्य सोय असू शकेल. पण माधव आता काय करू शकला असता बरं? चालता चालता त्याला एक घर दिसलं. तो खूप उपाशी असल्यामुळं आता माधवकडे अन्न मागण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. त्यानं एक पाऊल पुढं टाकलं, पण पुढे जाऊ शकत नाही. कसं बसं तो त्या घराच्या दारापर्यंत पोचतो. माधव भीतीनं भरभरलेला होता. त्याला ठाऊक नव्हतं की तेथे कोणते लोक असतील. माधवनं दार ठोठावलं. एक स्त्री बाहेर आली आणि त्याला पाहून म्हणाली, भाऊ तू कोण आहेस बरं? या रात्री येथे का भटकत आहेस? माधवनं उत्तर दिलं, आई मी एक प्रवासी आहे. मी खूप थकून गेलो आहे आणि मला काहीतरी खायला मिळेल का? कृपया मला थोडं अन्न द्या. माधवची परिस्थिती पाहून त्या स्त्रीनं त्याला दाराजवळ बसण्यास सांगितलं आणि थोडं अन्न आणून दिलं. माधव अन्न पाहून खूप आनंदित झाला. त्यानं पटकन खाणं सुरू केलं. आता अन्न खाल्ल्यानंतर जसे तो त्या स्त्रीचे आभार मानून निघणार होता, तेव्हा ती स्त्री म्हणाली, बेटा तू आता निघणार आहेस? तू कुठे जाणार आहेस बरं? माधव म्हणाला, आई मी कुठेतरी जागा शोधून झोपेन. मी खूप थकलो आहे. तेव्हा ती स्त्री म्हणाली, बेटा असं वाटतं की तू पहिल्यांदा पर्वतावर आला आहेस ना. या रात्री जंगलात बाहेर झोपणं किंवा थांबणं सुरक्षित नाही. असं कर, आमच्या घराच्या मागे एक खोली आहे. तू तिथे राहू शकतोस आणि सकाळपर्यंत विश्रांतीसुद्धा घेऊ शकतोस. मग माधव तेथेच झोपी जातो. सकाळ झाली तेव्हा ती स्त्री माधवला जागे करू लागली ना आणि त्याला चहा आणि नाश्ता देऊ लागली. तो विचार करू लागला, आज या स्त्रीनं मला आसरा दिला. जर उद्या कोणी मला आसरा दिला नाही ना, तर काही जंगली प्राणी मला मारून टाकतील. ती स्त्री दिवसा पुन्हा त्याला जेवण द्यायला आली. वेळ अशाच प्रकारे जात होता. त्याला तिथे खूप सुरक्षित वाटत होतं. माधवला असं वाटू लागलं की त्याला पुढं जायची इच्छा नाही.
ती स्त्री त्याला काही विचारत नव्हती. ती फक्त वेळेवर त्याला अन्न आणि पाणी देत असे. चुपचाप तिथून निघून जात असे. माधवी त्या स्त्रीच्या वागणीमुळे चकित झाला होता. माधवने त्या महिलेच्या घरी थांबून 2 आठवडे झाले होते, पण तो कधीही घराच्या आत गेला नव्हता. तो तिथे जाऊन विचार करत असे, ही महिला काय करत असेल. ती सकाळी घराबाहेर जाते, दिवसा परत येते, नंतर पुन्हा बाहेर जाते आणि संध्याकाळी परत येते. ती प्रत्येकाला व्यवस्थित जेवण आणि पाणी देते, पण मी कधीही तिला दुःखी पाहिलं नाही. तो त्या महिलेला विचारू लागला, आई सांग ना, इतके दिवस झाले मी तुझ्या घरात आहे, पण तू कधी विचारलं का नाहीस बरं की मी कधी जाणार. तू एकटीच घरात राहतेस का. तू काय काम करतेस बरं. तेव्हा ती महिला म्हणाली, माझंही काही स्वार्थ यात लपलेला आहे. इथून शहराकडे जाणारी एक वाट जाते. अनेक प्रवासी इथून जातात. काही शिवयात्रेसाठी जातात, काही इतर कामासाठी जातात. सगळेच नाही, पण काहींना कधी कधी मदतीची गरज भासते. त्यामुळं मी प्रयत्न करते की जेव्हा जेव्हा कोणाला मदतीची आवश्यकता भासेल ना, तेव्हा मी शक्य तितकी मदत करावी. मला मदत करावीशी वाटते. जर शक्य असेल ना, तर कदाचित माझ्या या प्रयत्नांमुळं कुणीतरी भगवान शिवांपर्यंत पोचेल आणि माझं छोटंसं योगदान आहे ना, माझ्या छोट्या मुलीच्या उपयोगी पडेल, जी ना बोलू शकते ना चालू शकते. जिथपर्यंत माझ्या कामाचा प्रश्न आहे, मी सकाळी जंगलात लाकडे गोळा करायला जाते. ती लाकडे बाजारात विकते आणि त्या पैशानं घर चालवते. संध्याकाळी मी गोशाळेमध्ये जाते, तिथे गायींची सेवा करते. दररोज संध्याकाळी घरी परतताना मी मंदिरामध्ये जाते आणि भगवान शिवांना प्रार्थना करते, हे भगवान शिव, माझ्याकडे तुझ्याकडे येऊन माझ्या समस्या सांगण्या इतका वेळ नाही, पण भगवंता तू सर्वव्यापी आहेस. कधी ना कधी माझी हाक तू नक्कीच ऐकशील, नक्कीच तुझ्यापर्यंत पोचेल. मला माहीत नाही बेटा की भगवान शिव माझी हाक कधी ऐकतील. माधव मनातच म्हणाला, आई, भगवान शिवांनी तुझी हाक ऐकलेली आहे. असे म्हणत तो आपल्या खोळीत निघून गेला. माधव विचार करू लागला, प्रत्येकजण आपल्या पद्धतीनं शिवाला प्राप्त करू इच्छितो. त्यासाठी आहे ना, प्रत्येकजण आपल्या परीनं प्रयत्न करतो. आणि या महिलेचं बघा, ती किती मेहनतीनं तपस्या करत आहे, तीही आनंदाने. आणि फक्त मीच आहे ज्याच्यावर कोणतीही जबाबदारी नाही, कोणतंही संकट नाही, आणि मी मात्र या स्त्रीवर ओझ्यासारखा बसलो आहे. मी कसा माणूस आहे बरं. मला उद्या सकाळीच माझी यात्रा सुरू करायला हवी. माधवनं मनात ठरवलं. मी माझ्या मार्गावरून भटकलो होतो, पण धन्य आहे ही महिला, जिनं मला योग्य मार्ग दाखवला. तिनं मला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवलं, मला गोंधळून जाण्यापासून रोखलं. माधव सकाळी लवकर उठला आणि त्या महिलेकडे गेला आणि म्हणाला, आई, असं वाटतं की भगवान शिवांनी तुझी हाक ऐकलेली आहे. शिवयात्रा जी मी संकटामुळे थांबवली होती, ती मी या क्षणापासून पुन्हा सुरू करतो. आई, तू माझ्या डोळ्यांवरची झापड काढलीस ना. मी भगवान शिवांच्या शोधामध्ये निघालो होतो, पण पुढे काही संकट येतील ना याचा विचार करून मी माझी यात्रा अर्ध्यावर सोडली. पण जेव्हा मी तुझे कष्ट पाहिले ना, तेव्हा माझं कष्ट त्यासमोर काहीच नाहीत. आई, मी भगवान शिवांच्या शोधामध्ये निघतो आहे. तेव्हा ती महिला म्हणाली, जा बेटा, भगवान शिव तुझी यात्रा यशस्वी करोत. माधवला आपल्या गंतव्यांपर्यंत पोचवण्यासाठी एक नवीन कारण मिळालं होतं. जेव्हा माधव त्या महिलेचा निरोप घेणार होता ना, तेव्हा त्यानं तिला विचारलं, आई, तू तुझ्या मुलीला एकदा पाहू शकतो का. बघा, महिलेनं उत्तर दिलं, बेटा, तू तिला पाहू शकतोस, पण त्याचा काही उपयोग नाही, कारण ती ना बोलू शकते ना ऐकू शकते, आणि बेटा, ती कोणालाही ओळखत सुद्धा नाही. 10 वर्षापूर्वी तिला एक दुर्धर आजार झाला होता, ज्याबद्दल डॉक्टरांनी सांगितलं होतं की हा रोग लाइलाज आहे आणि ही फक्त भगवंताची इच्छा आहे. याशिवाय
कोणी तिला काही करू शकत नाही. बेटा, तेव्हापासून ती भगवान शिवांची प्रार्थना करत आहे. माधव त्या महिलेच्या पायावर नमन करून बघा निघणारच होता, तेव्हा ती महिला म्हणाली, अरे वेड्या, तू अशा प्रकारे कुठे जात आहेस बरं? पुढे तुला खूप भयानक पर्वत लागतील, बर्फाचे रस्ते पार करावे लागतील. मग तिनं माधवला यात्रेसाठी एक उबदार ब्लँकेट दिलं. बघा, सर्व काही साहित्य होतं ना, ते माधवसोबत पॅक करून दिलं. तिनं त्याला सर्व काही खायला सुद्धा दिलं. पुढे माधवनं आपली पुढची यात्रा सुरू केली. 5 दिवस तो तसाच बघा चालत होता. तो चालता चालता मध्ये थांबत राहिला. रस्त्यात त्याला काही गावे भेटत होती, त्यामुळं त्याला अन्न मिळत होतं. म्हणून त्यानं बघा त्या महिलेनं दिलेलं गुळ आणि चणं सुरक्षित ठेवले. माधवला दूरवर बर्फाच्छादित पर्वत दिसू लागले. त्याला वाटू लागलं की त्याचं गंतव्य आता लांब नाही. पण त्याला ठाऊक नव्हतं की त्याची खरी कसोटी आहे ना, ती आता सुरू होणार होती. गावं मागे पडत होती. आज पहिलाच दिवस होता जेव्हा त्यानं एकट्यानं रिकाम्या आणि सुनसान पर्वतांवर प्रवास केला. तो पूर्णपणे एकटा होता ना, त्या पायवाटेवर चालत होता. आसपास कुणीच नव्हतं. जर अशा ठिकाणी काही वाईट घडलं ना, तर माधव घाबरला. त्याच्या मनात एक विचार आला, माझे शव गिधाडं आणि कावळे खातील. तो एकदम थरथर कापू लागला. पण त्याचवेळी त्याच्या डोळ्यासमोर त्या आईचे चित्र उभं राहिलं, जिची मुलगी एका जिवंत मृतासारखं जीवन जगत होती. त्याला तो साधू आठवला, ज्याला त्यानं गुरुदक्षिणा देण्याचं वचन दिलं होतं, आणि ती वृद्ध स्त्री जिने त्याला त्या यात्रेवर जाण्यास भाग पाडलं होतं. आणि त्यानं सांगितलं होतं ना, बेटा, तू येथून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर. जर तुला काहीही मिळालं नाही ना, तरी तुला काही अनुभव तरी नक्की मिळतील. हे आठवून माधव पुन्हा उत्साही झाला. त्याने विचार केला, मी इतक्या लोकांच्या आशा घेऊन चालत आहे, इतक्या लोकांची स्वप्ने आहेत. जर मी हारलो ना, तर या पर्वतांमध्ये पुढे जाणं कठीण होईल. म्हणून मी हार मानू इच्छित नाही. हे विचार करून माधव पर्वतावर चढू लागला. आणि त्याच्यासोबत कोणीच नव्हतं. रात्रीचे वेध लागले होते. त्याला विचार येत होता, रात्र मी उघड्या आकाशाखाली कुठे घालू? तो चालत राहिला. हळूहळू अंधार पडू लागला आणि दिवसाचा उजेड संत गतीनं रात्रीमध्ये बदलू लागला होता. जेव्हा माधवला पुढचा रस्ता दिसेनासा झाला ना, तेव्हा तो चारही बाजूंना पाहू लागला. अचानक त्याच्या नजरेत एक हलकीशी रोशनी पडली, जी खूप लांबून चमकत होती. माधव प्रथम थोडा चकित झाला. आत्तापर्यंत काहीही दिसत नव्हतं. मग अचानक ही रोशनी कुठून आली? खरं तर त्या बुडणाऱ्या तिडक्याचा आसरा असं म्हटलं जातं. माधव त्या रोशनीच्या दिशेने जाऊ लागला. आता तो हळूहळू त्या प्रकाशाच्या दिशेने जात होता. त्याच्या मनामध्ये भीतीही होती आणि उत्सुकताही होती, कारण अजूनपर्यंत त्यानं आसपास काहीच पाहिलं नव्हतं. मग ही प्रकाशाची किरणं अचानक कुठून आली बरं? आणि ही जिज्ञासा वाढत होती, कारण जे काही असेल ना, ते ठीक आहे, पण रात्रीच्या भयानक थंडीपेक्षा कुणाचा तरी सहवास असलेला चांगला. रात्र बघा, ती रात्र लांबच चाललेली होती. थंडीही वाढत होती. माधव सोबत आणलेले ब्लँकेट होतं ना, एवढ्या जोराच्या थंडीला अडथळा घालू शकत नव्हतं. त्याचे पाय आता प्रकाशाच्या दिशेने वळत होते. पण असं वाटत होतं की प्रकाश अधिकाधिक दूर जात आहे. खूप अंतर चालल्यानंतर तो प्रकाश पूर्णतः नाहीसा झाला. आणि त्याच वेळी माधवला दमसुद्धा लागला होता. प्रचंड अंधारामुळं त्याला पुढचा मार्ग दिसत नव्हता. म्हणून तो एका मोठ्या दगडावर बसला. माधव विचार करू लागला, मी ज्या प्रकाशाचा पाठलाग करत होतो ना, तो फक्त माझा भ्रम होता का? तो त्या दगडावर बसला आणि तेवढ्यात ती रोशनी पुन्हा त्याच्याजवळ दिसू लागली. माधव आता विचार करू लागला होता, हे भगवान, हे सगळं काय आहे? हा काहीतरी भासा आहे का? तो प्रकाश पाहून त्याला तिथं थांबणं शक्यच नव्हतं आणि तो पुन्हा त्या दिशेने जाऊ लागला. माधव फक्त
10-20 पावलेच पुढे चालला असेल तेव्हा त्याला एका मोठ्या दगडाच्या खाली एक गुहा दिसली. त्यानं गुहेच्या बाहेरून विचारलं, कोणी आहे का आतमध्ये? आतून आवाज आला, आत ये बेटा. माधव आत गेला आणि पाहिलं एक बाबा ध्यानमग्न अवस्थेमध्ये बसले होते. त्यांनी एका काठीचा आधार घेतलेला होता आणि त्यांचे हात त्यावर ठेवले होते. त्यांचे डोळे पूर्णपणे बंद झाले. माधव विचार करू लागला, जर बाबांचे डोळे बंद आहेत तर मग मला आता कोणी बोलावलं? त्याला हेही जाणवलं होतं की बाहेरच्या तुलनेमध्ये गुहेत थंडी कमी आहे. त्यानं ठरवलं की तो रात्रभर तिथेच राहील. माधवनं बाबांना प्रणाम केला आणि गुहेच्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन झोपला. तो इतका गाढ झोपला ना की त्याच्या डोळ्यांवर सूर्यप्रकाश पडला. तेव्हाच त्याला जाग आली. जसेच त्यानं डोळे उघडले आणि बाबांचा शोध घेऊ लागला, पण तिथे ना बाबा होते ना गुहा होती. हे खूपच अचंबित करणारं लक्षण होतं. माधव उठला, त्यानं डोळे चोळले आणि आजूबाजूला पाहिलं. सगळीकडे निर्जन शांतता होती. त्यानं विचार केला, कदाचित मी खूप थकलो होतो आणि काल जे काही घडलं ना ते माझ्या स्वप्नातच झालं असेल. हा विचार करून माधव पुन्हा आपल्या पुढच्या यात्रेसाठी निघाला. माधवच्या मनामध्ये विचार येतच होते, पण जर तो कोणाला विचारायला गेला असता ना तर त्याला दूरपर्यंत कोणताही जीव किंवा पक्षीही दिसले नसते. तो विचार करू लागला की मला माहीत नाही भगवान शिव किती दूर असतील. हे विचार करून माधव पुढे चालत राहिला. जिथे त्याला भूक लागायची ना तिथे तो थोडेसे चणे किंवा गोळ खायचा. अशा प्रकारे त्याचा संपूर्ण दिवस चालत गेला. माधव पुढे चालला होता. कुठे थांबू, रात्र कुठे विश्रांती घेऊ, पण हे काय? अजून सूर्य पूर्णपणे मावळलेला नव्हता आणि समोर त्याला एक झोपडी दिसली. तो त्या झोपडीकडे धावला आणि पाहिलं की 2 साधू बाबा आग पेटवत होते. ती झोपडी अगदी काळच्या गुहेसारखी होती आणि गुहेच्या आतून कुठून तरी ओम नमः शिवाय, बघा हा जप आहे ना, तो ऐकू येत होता. हे ऐकून माधव त्या दिशेने जाऊ लागला. तेव्हा त्या साधूंमधील एक बाबांनी त्याला थांबवत सांगितलं, थांब बेटा, आता गुरुजींना भेटण्याची वेळ नाही. आधी भोजन कर आणि झोपून जा. उद्या स्नान केल्यावर गुरुजींना भेट. माधवनं अन्न खाल्लं आणि पुन्हा काळच्या रात्रीसारखं झोपडीच्या एका कोपऱ्यामध्ये झोपला. पण काळ रात्री त्याच्यासोबत जे घडलं ना ते त्याला स्वप्न वाटलं होतं. आता त्याला तेच सत्य वाटू लागलं. माधव सकाळी उठला आणि पाहिलं तर दोघे साधू महाराज आपापल्या कार्यामध्ये व्यस्त होते. माधव मंत्रांचा जप ऐकत होता. तो पटकन स्नान करून साधूंना म्हणाला, महाराज कृपया मला महात्माजींना भेटू द्या. तेव्हा साधू बाबा त्याला गुहेत आत घेऊन गेले आणि तिथे गुहेच्या आतवर दूरवर त्यानं एक तेजस्वी प्रकाश पाहिला. त्या प्रकाशात माधवनं पाहिलं की एक साधू पूर्ण नग्न अवस्थेमध्ये एका सोनेरी काठीवर हात ठेवून ध्यानस्थ होते. त्याला दुरून पाहून माधव जमिनीवर वाकून प्रणाम करू लागला आणि महात्माजींच्या जवळ जाण्याची विनंती करू लागला. तो बोलू लागला, महाराज हे कसले जादू आहे? काल तुम्हीच नव्हता ज्यांनी माझ्या रात्रीच्या विश्रांतीसाठी व्यवस्था केली होती. महाराज कृपया मला तुमचे आशीर्वाद द्या, जेणेकरून मी माझी यात्रा आहे ना यशस्वी पूर्ण करू शकेल. महात्माजींनी खूप वेळापर्यंत काही उत्तर दिलं नाही. म्हणूनच साधू बाबांनी माधवला गुहेच्या बाहेर नेलं आणि महात्माजींविषयी सत्य सांगितलं. खरं तर ज्या महात्माजींना तू आज भेटतो आहेस ना त्यांनी अनेक वर्षापूर्वी शिवधामाच्या यात्रेच्या दरम्यान याच ठिकाणी आपलं शरीर सोडलं होतं. महात्माजींना त्यांची यात्रा पूर्ण करता आली नाही, त्यामुळं त्यांची आत्मा शिवधामेच्या यात्रेला निघून गेली आहे. आम्ही प्रत्येक यात्रेकरूंची मदत करतो. जो त्या ठिकाणावर इथे पोचतो ना जिथे तू काळरात्री अडकलास, कारण खूप कमी यात्रेकरू आहेत ना त्या ठिकाणी पोचू शकतात.
महात्माजींची आत्मा या पर्वतांमध्ये भटकत असते, ज्यामुळं कोणीतरी असा यात्रेकरू येईल जो भगवान शिवांपर्यंत पोचू शकेल. जेव्हा कोणी त्या दरवाजांपर्यंत पोचतो ना, तेव्हा महात्माजींच्या आत्म्याची इच्छा पूर्ण होते आणि त्यांना शांतीसुद्धा मिळते, जेणेकरून महात्माजी ता आत्मा स्वर्गात जाऊ शकेल. साधू बाबा म्हणाले, तू खूप भाग्यशाली आहेस बेटा, कारण महात्माजींनी तुला वैयक्तिक दर्शन दिलेलं आहे. माधवनं त्यांना आपल्या सोबत घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. तो महात्माजींची ही कथा ऐकून खूप आश्चर्यचकित झाला होता. त्यानं पुन्हा त्या दोघा साधूंना विचारू लागला, महात्माजींना या शिवधामामध्ये पोचायचं होतं, मग तुम्ही दोघेही यात्रा करायला निघाला असाल, म्हणूनच तुम्ही इथे आला ना, मग तुम्ही शिवधामामध्ये गेला नाही का? तेव्हा दोन्ही साधू माधवला सांगतात, येथे पोचल्यानंतर आम्हीही पुढे जाऊ शकलो नाही. महात्माजींची ही कथा सांगणारे साधू आहेत ना, आता खूप वृद्ध झाले होते. त्यांनी सांगितलं, आम्हीही त्यांची सेवा करणं आणि या मार्गावर जाणाऱ्या यात्रेकरूंना मदत करणं हेच आपलं कर्तव्य मानलं आहे, म्हणून आम्ही येथे स्थिरावलो आहोत. जर तू शिवधामामध्ये पोचलास ना, तर भगवान शिवांकडं महात्माजींच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी प्रार्थना कर की ते त्यांना शांती प्रदान करतील आणि त्यांना स्वतःकडे बोलावतील. आणि आमच्यासाठी भगवान शिवांचा आशीर्वाद घेऊन ये, जेणेकरून आम्ही जिवंत असताना त्यांचं दर्शन घेऊ शकू. माधव त्या दोघांची कहाणी ऐकून खूप दुःखी आणि आनंदीसुद्धा झाला. माधवला याची आता खात्री पुढे झाली होती. बघा, त्यानं साधूंचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्या इच्छेनुसार पुढे निघाला. आता माधव विचार करू लागला होता, मला कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवधामला पोचायचं आहे, कारण ही यात्रा आहे ना, केवळ माझ्या प्रयत्नांवर अवलंबून नाही. यामध्ये अनेक लोकांचे प्रयत्न आहेत, अनेक लोकांच्या आशा गुंतलेल्या आहेत. हे सर्व विचार करून माधवच्या मनात एक नवीन ताकद संचारली. माधवची यात्रा खूप कठीण होत चालली होती. तो कधी कधी थकून पडायचा, पण पुन्हा उभा राहायचा. काहीतरी मार्ग मिळायचा. तो बर्फाच्या दऱ्यांमध्ये थोडा विश्रांती घेत बसला होता. तेव्हाच त्यानं बर्फाच्या शुभ्रतेत काहीतरी छोटंसं घसरताना पाहिलं. असं वाटत होतं की ते पूर्णपणे बर्फाने झाकलेले आहे. बर्फाचा एक छोटासा गोळा हळूहळू खाली सरकत होता. माधवने त्या दिशेकडे गेला आणि काही बर्फ बाजूला सारलं. त्यानं पाहिलं की एक कासव अतिशय संतपणे चालत आहे. माधव त्याच्या जवळ गेला आणि कासव हातात घेऊन उचलला आणि म्हणाला, अरे भाऊ, तू किती दिवसापासून चालतो आहेस आणि अजून किती दिवस असंच चालत राहशील? तू कुठं जात आहेस बरं? एवढ्या बर्फामध्ये तू वाट चुकलास का? कासव म्हणालं, अरे थांब, इतके सारे प्रश्न एकदमच विचारू नकोस. आधीच मला या उंच पर्वतावर नीट श्वास घेणं कठीण होतंय आणि त्यात तू इतके प्रश्न विचारतोस. माधव म्हणाला, थोडं पुढं जाऊन आराम कर. कासव म्हणाले, ठीक आहे, मी हळूहळू तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. माधवनं कासव उचललं आणि पुढे चालू लागला. कासव म्हणालं, मला खाली ठेव, माझ्यावर पाप करू नकोस. असं वाटतंय की मी आधीच माझ्या मागील जन्माचे पाप वाहत चाललो आहे. माधव कासवाच्या बोलण्याचा अर्थ समजून घेऊ शकला नाही. त्यानं विचारलं, हे काय आहे? त्यानं कासवाला त्याच्या म्हणण्यानुसार खाली ठेवलं आणि संतपणे त्याच्या सोबत चालू लागला. रात्र होऊ लागली होती. आता माधवनं कासवाला विचारलं, तू रात्री कुठे राहशील बरं? मला काहीच समजत नाहीये. चारही बाजूंनी बर्फ आहे, कुठेही गुहा दिसत नाहीये. तेव्हा कासव म्हणाले, चिंता करू नकोस, आपण एका मित्राच्या मार्गावर चाललो आहोत. तो आपल्यासाठी काहीतरी व्यवस्था करेल. चालत चालत कासव थांबला आणि म्हणाला, मित्रा, मला उघड्या आकाशाखाली राहण्यातच काही अडचण नाही, पण तुझ्यासाठी रात्री राहण्याची जागा शोधावी लागेल. असं कर, रात्र होईपर्यंत अजून 1 तास बाकी आहे. तू इथे बर्फ खणण्याचा प्रयत्न कर, कदाचित तुला राहण्यासाठी काहीतरी व्यवस्था करता येईल. दोघेही बर्फ खणू लागले.
1 तास बर्फ खणल्यानंतर एक गुहा तयार झाली, जी इतकी मोठी होती एक माणूस आरामात त्यात राहू शकत होता. आता माधव म्हणाला, हे खूपच चांगलं झालं, तू खूपच चांगला उपाय सुचवलास. उघड्या आकाशाखाली झोपण्यापेक्षा बर्फाच्या गुहेत राहणं नक्कीच चांगलं आहे. दोघेही त्या बर्फाच्या गुहेमध्ये गेले आणि माधव सोबत एक चादर आणि एक ब्लँकेट होतं. त्यानं ते अंथरलं आणि तिथे बसला. कासवही त्याच्या जवळ येऊन बसलं. तेव्हा माधव म्हणाला, तू अजूनही माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीस. कासव म्हणाला, चिंता करू नकोस, मी तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. संपूर्ण रात्र बाकी आहे, आपण ती बोलण्यामध्ये घालवूया. थोड्या वेळानं कासव म्हणालं, तुला उत्तर हवं आहे ना, तर ते पुन्हा विचार. माधवने त्याचे प्रश्न पुन्हा विचारले. तू किती दिवसापासून चालतो आहेस? अजून किती दिवस असंच चालत राहशील? तुला जायचं कुठं आहे? एवढ्या बर्फामध्ये तू वाट चुकलास का? तेव्हा कासव म्हणालं, मला स्वतःला आठवत नाही की मी ही यात्रा केव्हा सुरू केली आहे, पण मी तोपर्यंत चालत राहील ना, जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही. कदाचित माझी यात्रा कधीच संपणार नाही. जरी त्यासाठी कित्येक जन्म लागले ना, तरीही जिथपर्यंत वाट चुकण्याचा प्रश्न आहे, तिथपर्यंत खूप प्रयत्नानंतर मला योग्य नक्कीच मार्ग मिळाला आहे. मी संपूर्ण आयुष्यभर भटकत होतो, पण आता मला योग्य दिशा मिळाली आहे. कासवाचं उत्तर ऐकून माधव खूप आश्चर्यचकित झाला आणि त्याला विचारलं, तुला माहीत नाही का, तू किती वर्षापासून या यात्रेमध्ये आहेस? तू ही यात्रा सुरू केली आहे ना, आणि अजूनही तुला माहीत नाही की पूर्ण होण्यासाठी किती वर्ष लागतील? तुला खात्री आहे का की तू या वेगानं ही यात्रा पूर्ण करू शकशील? कासव म्हणाले, जेव्हा मी ही यात्रा सुरू केली ना, तेव्हा माझ्या कुटुंबानं आणि मित्रानं मला समजावलं होतं की आमच्यासारख्या जीवांसाठी या जन्मामध्ये ही यात्रा पूर्ण करणं शक्य नाही, कारण ती एका जन्मामध्ये पूर्ण होणारी यात्रा नाही. पण जिथे मी आजपर्यंत पोचलो आहे ना, ते फक्त माझ्या प्रयत्नामुळे शक्य झालं आहे. मी ऐकलं आहे की कमी लोक असतात ते इथपर्यंत पोचू शकलेले आहेत. मी या शरीरासह जितके शक्य आहे ना, तितके पुढे जाईल, आणि जिथे मी पुढे जाऊ शकत नाही ना, तिथून पुढच्या जन्मात मी पुन्हा सुरुवात करेन. मी माझी यात्रा सुरूच ठेवेल आणि नेहमीच भगवान शिवांची प्रार्थना करील की माझी यात्रा आहे ना, शिवधामातच संपुष्टात यावी. माधव कासवाचं बोलणं ऐकून खूप आनंदी झाला आणि मग दोघेही झोपून गेले. सकाळी जेव्हा माधव उठला तेव्हा त्यानं पाहिलं, कासव त्याच्या आजूबाजूला कुठेच नव्हता. माधवनेही आपलं सामान घेतलं, आपल्या पुढील प्रवासासाठी निघाला. माधव कदाचित 1 किलोमीटर चालत असेल तेव्हा त्याला पुन्हा कासव दिसले. तो कासवाला म्हणाला, अरे भाऊ, माझ्यासोबत चल, मी तुला उचलून नेईल. आपण दोघेही एकत्र जाऊ, आपला प्रवास चांगला होईल आणि आपण दोघेही यशस्वी होऊ. कासव म्हणाले, नाही, प्रत्येकानं आपला प्रवास आहे ना स्वतः करायचा असतो, त्याला स्वतः पूर्ण करावं लागतं. पण माझी इच्छा आहे ना की मी या जन्मात शिवधामापर्यंत पोचेल की नाही मला माहीत नाही, पण माझ्या मित्राचा प्रवास आहे ना मात्र या जन्मात पूर्ण व्हावा. जर तू भगवान शिवांपर्यंत पोचलास ना, तर त्यांच्याकडे माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना कर. आता त्यांचा सोबतचा प्रवास संपला. माधवनं कासवाला प्रणाम केला आणि जड मनाने पुढे निघाला. तो विचार करत राहिला, आजपर्यंत मी कसं जीवन जगत होतो. माझ्याकडे 2 वेळच्या जेवणाशिवाय काहीच नव्हतं, आणि हे पहा, हा जीव किती समर्पित आहे. त्याला हेही माहीत नाही या जन्मात त्याला भगवंत मिळतील किंवा नाही. तरीही तो कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या मार्गावर आहे. आणि आपण माणसं आहोत, आपण फक्त तेच करतो ना ज्यात आपल्याला फायदा दिसतो. माधवला आता वृद्ध महिलेची आठवण आली, जिनं त्याला हे ध्येय दिलं होतं. नाहीतर तो फक्त 2 वेळच्या जेवणासाठी काम करून आपलं संपूर्ण आयुष्य वाया घालवत बसला होता. त्यानं शेवटी मृत्यू आला असता
आणि खरं तर माधव सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालत होता आणि संध्याकाळ होण्यापूर्वी बर्फात स्वतःसाठी एक गुहा बनवत होता. आधी त्याला या बर्फात उघड्या आकाशाखाली रात्र घालवण्याची चिंता वाटायची, पण एका छोट्याशा कासवानं त्याची ही चिंतासुद्धा काढून टाकली. आता माधवच्या प्रवासामध्ये कोणतीही अडचण आली नाही. तो असाच पुढील 101 दिवस चालत राहिला. अखेर एक दिवस दूरवर एक झेंडा दिसला. माधवला वाटू लागलं की त्याचा प्रवास आता लवकर संपणार आहे. जसे तो झेंड्याच्या जवळ पोचला ना, त्याला वाटलं जणू तो हवेत उडत आहे. पुढच्या क्षणी तो एका विशाळ पर्वतासमोर पोचला. तो 7-8 महिने कठीण संघर्ष करून पोचला होता, पण येथे आल्यावर त्याला असं वाटलं जणू त्याचा प्रवास काळच सुरू झाला होता. त्याला तिथे भगवान शिव दिसले नाहीत, पण एक विशाल शिवलिंग दिसलं. असं वाटत होतं कुणीतरी नुकतंच त्याला बेळपत्र आणि दूध अर्पण केलं आहे. माधव जोरात ओरडू लागला, भगवान शिव तुम्ही आहेत कुठे? मी तुम्हाला पाहण्यासाठी 7-8 महिने पायपीट करून आलो आहे. तुमच्या अनेक भक्तांच्या विनंत्या घेऊन आलो आहे. जर तुम्ही इथे येऊन मला दर्शन दिलं नाही तर मी त्या गरीब भक्तांना काय उत्तर देऊ बरं? त्यांचं काय होईल? माधव त्यांच्याविषयी बोलत होता ज्यांना तिथे येताही येत नव्हतं. मैलो दूर बसून आपल्या इच्छांची पूर्ती होईल या आशेनं भगवान शिवांची वाट पाहत होते. तेव्हाच माधवनं पाहिलं की त्या विशाल शिवलिंगाच्या मागून एक बाबा येत आहेत. बाबा म्हणाले, अरे बेटा, तू तुझी कथा सांग. भगवान शिवांना सांग की तुला काय हवं आहे. यापेक्षा अनेक भक्त आहेत जे शिवाची वाट पाहत आहेत, पण बेटा घरी बसून कोणाची इच्छा पूर्ण होत नाही. तू पाहिलंस ना किती संघर्षानंतर तू इथे पोचलास. नक्कीच तुझी ही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल. मला सांग, भगवान शिव तुझ्या संघर्षाचं नक्कीच फळ देतील. माधव बाबांना पाहून खूप आश्चर्यचकित झाला. तो विचार करू लागला, जेव्हापासून मी येथे आलो आहे मी या ठिकाणी फिरतो आहे, पण इथे मला कोणीही दिसलं नाही. मग हे बाबा अचानक कुठून आले बरं? त्यानं त्वरित विचारलं, अरे बाबा, तुम्ही कोण आहात? इथे कुठून आलात? तुम्ही इथे एकटेच राहता का? तेव्हा बाबा म्हणाले, मुला, ज्याचा साथी भगवान असतो ना त्याला दुसऱ्या कोणाचीही गरज नसते. मी इथेच होतो, पण तू मला पाहू शकला नाही, पण मी मात्र तुला पाहिलं आहे. मला सांग, तू भगवान शिवांकडून काय मागणार आहेस बरं? इतक्या लहान वयात येथे पोचण्यासाठी तुला काय मिळवायचं आहे बरं? बेटा, फार कमी लोक येथे येतात आणि आपली इच्छा पूर्ण करून परत जातात. तूही त्यापैकी एक आहेस. जे काही हवं आहे ना ते भगवान शिव तुला सर्व काही देतील. आता माधव बाबांचं बोलणं मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. बाबा खूप साधे दिसत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. ते माधवला सर्व काही समजावत होते आणि शिवलिंगाची सेवा करत होते. माधव त्यांच्या मागे मागे गेला आणि म्हणाला, बाबाजी, जेव्हा मी घरातून यात्रेसाठी निघालो होतो तेव्हा माझ्या मनात स्वतःसाठी खूप काही मागण्याची इच्छा होती, पण जेव्हा मी इथे आलो ना आणि या ठिकाणी पोचलो तेव्हा आता माझ्या मनामध्ये काहीच इच्छा राहिलेली नाही. देवाने मला या शिवधामाची यात्रा पूर्ण करून आधीच समृद्ध बनवलेलं आहे आणि मला आता स्वतःसाठी काहीच नको. जे काही मला हवं आहे ना ते मला येथून आधीच मिळालेलं आहे. मी तर आलो, पण मी भगवान शिवांकडे माझ्या अनेक मित्रांच्या विनंत्या घेऊन आलो आहे. जर मी भगवान शिवांना पाहू शकलो असतो ना तर मी त्यांच्या समोर माझ्या मित्रांच्या विनंत्या मांडल्या असत्या आणि त्यांच्या इच्छांची पूर्ती होण्यासाठी प्रार्थना केली असती. तेव्हा बाबा म्हणाले, तुला जे काही म्हणायचं आहे ना ते तू निसंकोचपणे सांग. तू या धामामध्ये कुठेही बोलू शकतोस. भगवान शिव सर्वत्र आहेत. तू कुठेही असलास ना तरी जर तू त्यांना बोलशील तर त्यांच्यापर्यंत पोचेल. जर तू इच्छित असशील तर तू माझ्यासमोरही सांगू शकतोस.
माधव म्हणाला, बाबा सर्वप्रथम त्या वृद्ध महिलेचे जीवन सुधार करा, जिनं मला तुमच्या धामात येण्यासाठी प्रेरित केलं. नाहीतर मी फक्त 2 वेळच्या जेवणासाठी काम करून माझं संपूर्ण जीवन वाया घालवलं असतं. दुसरे, बाबा त्या संतांना मुक्त करा ज्यांनी मला तुमच्या धामापर्यंत पोचवण्यासाठी योग्य मार्ग दाखवला. नाहीतर मी चुकीच्या दिशेने जात राहिलो असतो. मी पहिल्यांदाच माझ्या गावाबाहेर पडलो आणि मला हेही माहीत नव्हतं की शिवधाम कोणत्या दिशेला आहे. मी कोणत्याही उद्देशाशिवाय भटकत होतो. त्या मंदिरात बसलेल्या संतांनी मला, त्या मुनींनी भगवान शिवाची स्तुती करताना मला योग्य दिशा दिली. आता तिसरं, बाबा कृपया त्या आईच्या सर्व इच्छांची पूर्तता करा, जिने मला पुन्हा एकदा ही यात्रा पूर्ण करण्याचं ध्येय दिलं. नाहीतर एक काळ असा आला होता ना, जेव्हा मी यात्रेच्या मध्येच माझ्या उद्देशापासून भटकलो होतो. पण ती आई माझ्यासाठी प्रेरणेचा स्रोत ठरली, जी आपल्या लहान मुलीसाठी दिवस रात्र तुमची स्तुती करत राहते. तरीही त्या आपल्या कर्तव्याच्या प्रती पूर्णतः समर्पित आहे. आता बाबा त्या महात्म्यांच्या आत्म्याला शांती द्या, ज्यानं शिवधामाची यात्रा पूर्ण करण्याआधीच ही दुनिया सोडली. तो मागे राहिला, पण त्यांची आत्मा आहे ना, अजूनही भगवान शिवांच्या दर्शनाच्या इच्छेने या पर्वतांमध्ये भटकत आहे. त्या संतांनं स्वतः शिवधाम यात्रा पूर्ण केली नाही, पण त्यांची आत्मा अजूनही त्या मार्गावर येणाऱ्या यात्रेकरूंची मदत करत आहे. शेवटी बाबा, मी विनंती करतो की माझ्या प्रवासात मला एक कासव भेटलं, ज्याला हे सुद्धा आठवत नाही की त्यानं ही यात्रा किती वर्षापूर्वी सुरू केली होती आणि तो आपल्या हयाती या धामापर्यंत पोचू शकेल की नाही. भगवान, त्या कासवासाठी काहीतरी करा, जेणेकरून त्याला या जन्मामध्ये लवकरात लवकर शिवधाम प्राप्त होईल. त्या कासवाच्या भावनेतून मला खूप प्रेरणा मिळाली. एवढा छोटासा जीव असून सुद्धा त्याचं साहस एवढं मोठं आहे ना. जर तो एवढा दृढ राहू शकतो, तर आपण माणसे तर किती सक्षम आहोत. बाबा माधवच्या बोलण्यानं खूप प्रभावित झाले आणि म्हणाले, हे सर्व ठीक आहे, पण तू स्वतःसाठी काही मागितलं नाहीस बरं. स्वतःसाठी काहीतरी माग. माधव म्हणाला, जर महादेव या सर्व लोकांच्या इच्छांची पूर्तता करणार असतील ना, तर मी समजेल की ही माझी इच्छा पूर्ण झाली म्हणून. हे सर्व सांगून माधव एका ठिकाणी बसला आणि त्यानं शिवलिंगाच्या समोर हात जोडून ध्यान सुरू केलं. थोड्या वेळानं जेव्हा त्याचे डोळे उघडले, तेव्हा त्याला बाबा कुठेच दिसले नाही. त्यानं विचार केला की कदाचित बाबा आपल्या कामामध्ये व्यस्त असतील. माधव त्या विशाळ पर्वतातील एका गुफेच्या कोपऱ्यामध्ये बसला आणि ध्यानात लीन झाला. त्याला हेही समजलं नाही की तो केव्हा झोपला. स्वप्नात त्यानं पाहिलं की तोच बाबा ज्याला तो सकाळी भेटला होता, भगवान शिवांच्या रूपात त्याला दिसत आहे आणि त्याला सांगत आहे, बाळा, मी तुझ्या सर्व इच्छांची पूर्तता केली आहे. तू हे पूर्ण केलं आहेस ना. तुझं मन अत्यंत शुद्ध आहे. असे लोक सहज सापडत नाही, जे दुसऱ्यांसाठी इतकं विचार करतात. परत जाताना तुला वाटेल तोच कासव पुन्हा भेटेल. त्याला सांग की त्यानं त्याचं कवच उतरून तुला द्यावं, कारण त्याचं कवच खूप मजबूत आहे. ते जड आहे, त्यामुळं तू चालू शकत नाही. जसाच तो त्याचं कवच काढेल ना, तो ताबडतोब येथे पोचेल. गुहेत बसलेले बाबा, जे सोनेरी काठीवर हात ठेवून समाधीत आहेत, त्याच्या हातून ती सोनेरी काठी काढून टाक, कारण समाधी घेत असताना त्यांचे मायेवरचे आकर्षण सुटले नाही आहे. हीच माया आहे ना, त्यांना माझ्याजवळ येण्यापासून अडवते. जसाच ती सोनेरी काठी त्यांच्यापासून दूर होईल ना, पहा कसे त्यांची आत्मा शिवधाम गाठते. याशिवाय बेटा, तुला जे काही हवं आहे, मी वचन देतो की ते सर्व पूर्ण होईल. माधव आपल्या स्वप्नात कासवाजवळ जातो आणि त्याच्याकडून त्याचं कवच मागतो. त्यानंतर तो गुहेत जाऊन महात्माजींची सोनेरी काठी त्याच्या हातातून बाजूला करतो.
माधव हे सर्व स्वप्नात करत होता. त्याला हेही कळालं नाही की कधी सकाळ झाली. जेव्हा त्याचे डोळे उघडले ना, तेव्हा त्यानं पाहिलं की एक कासव शिवलिंगाच्या भोवती फिरत होतं, पण त्या पाठीवर त्याचे कवच नव्हतं. माधवला पाहतच कासव त्याला खूप आशीर्वाद देतो. त्याचवेळी माधवच्या समोर अदृश्य होतो. थोड्या वेळानं माधवनं पाहिलं की महात्माजींची सोनेरी काठी आणि कासवाचं कवच त्याच्या सामानासोबत पडलेलं आहे. त्यानं ती काठी आणि कासवाचं कवच शिवलिंगाच्या चरणी अर्पण केलं. तो खूप वेळेपर्यंत हे सर्व विचार करत राहिला, पण त्याला तो बाबा पुन्हा कधीच दिसला नाही. माधवला समजलं की हे सर्व भगवान शिवांची लीला होती. त्याला बाबांच्या रूपामध्ये भोलेनाथांचं दर्शन घेण्याचं सौभाग्य मिळालं होतं आणि तो त्यांना आपल्या आठवणीमध्ये जतन करू इच्छित होता. ध्यान केल्यानंतर तो शिवधामातून निरोप घेतो आणि परत आपल्या परतीच्या प्रवासाला निघतो. तो त्या 2 संतांना भेटतो जे शिवधाम यात्रेसाठी निघालेले होते. त्यांनी माधवला खूप आशीर्वाद देतात. रस्त्यात माधवनं पाहिलं की सोनेरी काठी आणि कासवाचं कवच जे त्यानं शिवलिंगाला अर्पण केलं होतं ते पुन्हा त्याच्या बॅगेमध्ये आलं होतं. त्याला समजलं की हे भगवान शिवांचा खेळ आहे. अनेक महिन्यांच्या प्रदीर्घ यात्रेनंतर जेव्हा तो वृद्ध महिलेच्या घरी पोचला ना, तेव्हा त्यानं पाहिलं की तिची मुलगी आता पूर्णपणे बरी झाली होती. वृद्ध महिला आणि तिची मुलगी माधवला परत येताना पाहून खूप आनंदित झाली. माधवनं सोनेरी काठी त्या महिलेला दिली आणि म्हणाला, आई, मी या सोन्याच्या काठीचं काय करणार? हे घे आणि विकून तुझ्या मुलीसाठी दागिने बनव आणि तिचे लग्न एका चांगल्या मुलासोबत लावून दे. वृद्ध महिलेनं माधवला विचारलं, बेटा, तू माझ्या मुलीशी लग्न करशील का? माधव म्हणाला, ठीक आहे आई, जर तुला तुझ्या मुलीचं लग्न माझ्याशी करायचं असेल ना, तर मला काहीही हरकत नाही. वृद्ध महिलेनं सोनेरी काठी न घेता आपल्या मुलीचं लग्न माधवशी लावून दिलं आणि नंतर ती स्वतः शिवभक्तीत तल्लीन झाली. बघा, पत्नी समवत परत जाताना तो त्या मंदिरात सुद्धा गेला जिथे साधूंनी त्याला शिवधामपर्यंत पोचवण्यासाठी योग्य मार्ग दाखवला होता. साधू बाबांनी विचारलं. माधवला कळलं की साधू स्वर्गवासी झाले होते. माधवनं आपल्या मनात भगवान शिवांचे आभार मानले. जे काही त्यानं मागितलं होतं ना, ते सर्व त्याला मिळालं. जेव्हा तो आपल्या पत्नीसमवेत आपल्या झोपडीच्या ठिकाणी पोचला ना, तेव्हा त्यानं पाहिलं त्याच्या झोपडीच्या जागी एक भव्य घर बांधलं गेलेलं होतं. तो आपल्या झोपडीच्या जवळ जातो आणि मागे फिरू लागला. त्याला वाटलं कोणीतरी त्याच्या झोपडीवर कब्जा करून तिथे एक मोठं घर बांधलं आहे. माधव विचार करू लागला, काही हरकत नाही, मी माझ्या पत्नीला घेऊन कुठेतरी दुसरीकडे जाईल आणि तिथे जाऊन राहील. तेवढ्यात कोणीतरी माधवला मागून हाक मारली. ती हाक देणारी कोणी नव्हे तर तीच वृद्ध महिला होती जिनं त्याला शिवधाम जाण्यासाठी प्रेरित केलं होतं. तिने म्हटलं, बेटा, जवळच्या मंदिरातील एक साधू तुला शोधत आला होता. तुला कदाचित ठाऊक नाही, पण तो तुझ्याबद्दल प्रभावित झाला होता. त्यानं सांगितलं होतं, बेटा, जर तू शिवधाम यात्रेसाठी गेला असशील ना, तर तुझी यात्रा नक्कीच पूर्ण होईल. त्यानं हेही सांगितलं होतं, बेटा, जेव्हा तू परत येशील ना, तेव्हा तुला एक बंडल दिलं जाईल. जेव्हा मी ते बंडल उघडलं तेव्हा मी पाहिलं की त्यामध्ये खूप पैसे होते. त्याच पैशानं मी तुझ्या झोपडीच्या मागे जागी हे सुंदर घर बांधलं आहे आणि उरलेले पैसे घरात सुरक्षित ठेवलेले आहेत. ते तुझ्या कपाटात ठेवलेले आहेत. माधवनं त्या वृद्ध महिलेच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाला, तू खरोखर माझी आई आहेस. तुझ्या प्रेरणेमुळं माझं संपूर्ण जीवन बदललं. आई, आता तू माझ्या घरी माझ्या सोबत राहा आणि पहा मी तुझ्यासाठी शिवधामामधून काय आणलं आहे. जसं त्या वृद्ध महिलेनं बॅगमधून कासवाचं कवच बाहेर काढलं ना, त्यातून हिरे खाली पडू लागले. ते पाहून सगळे आश्चर्यचकित होतात. आता माधवचे दिवस खूप चांगले चालले होते. त्याची पत्नी
खूपच सुसंस्कृत होती. तो एक मोठा व्यापारी बनला होता. त्यानं आपल्या संपत्तीचा उपयोग गरीब मुलींच्या लग्नासाठी केला होता. प्यायच्या पाण्याची सोय केली होती. शाळा उघडल्या होत्या. धर्मशाळा बांधल्या होत्या. तो एक प्रसिद्ध व्यापारी बनला. 9व्या महिन्यात त्याच्या पत्नीनं एका सुंदर आणि सुसंस्कृत मुलाला जन्म दिला. माधवच्या जीवनामध्ये हा क्षण अपार आनंद घेऊन आला. कुठे होता तो? एका अनाथ आणि एकटा, पण आता त्याला पत्नी, मुलगा आणि आई मिळाली होती. आता माधवनं आपलं काम करायचा आणि काम पूर्ण झाल्यावर भगवान शिवांच्या भक्तीमध्ये मग्न राहायचा. ही आत्ताच आपण ही माधवची कथा पाहिली. त्या कथेमधून आपण काय बोध घ्यावा बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना की ही माधवची कथा आहे ना, आपल्याला हे शिकवते की जीवनामध्ये कितीही अडचणी येऊ द्या, कधीही हार मानू नका. माधवनं लहानपणीच बघा आपले आई वडील गमावलेले होते. तो एकटाच स्वतःच्या आधारावर आपलं जीवनसुद्धा जगत होता. पण त्यानं कधीही हार मानली नाही. आपल्या परिस्थितीला सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करत राहिला. त्यानं भगवान शिवांच्या शोधामध्ये अनेक अडथळे पार केले आणि अखेरीस त्याला यश मिळालं ना. म्हणजे माधवची यात्रा आपल्याला हे शिकवते, आपण नेहमी आपल्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करत राहिलं पाहिजे. त्यानं स्वतःला विचारलं, माझं जीवन असंच किती काळ चालू राहणार? आणि मग त्यानं स्वतःच्या परिस्थितीमध्ये बदल घडवण्यासाठी पाऊल उचललं. एक वृद्ध महिलेच्या प्रेरणेनं तो भगवान शिवांच्या शोधामध्ये निघाला, ज्यामुळं त्याला स्वतःच्या क्षमतांची जाणीव झाली. माधवची कथा आपल्याला हे शिकवते, सच्च्या भक्तीमध्ये आहे ना आणि श्रद्धेमध्ये खूप मोठी ताकद असते. भगवान शिवांवर दृढ विश्वास असेल ना, भगवंतावर दृढ विश्वास असेल तर त्याचा शोध घेत राहिला ना, तर त्याचा ठाम विश्वास आणि भक्ती आहे ना, त्याला अखेरपर्यंत नक्कीच घेऊन जाते, जिथे त्याला भगवान शिवांचे आशीर्वाद मिळाले. आणि माधवची कथा आपल्याला हे सुद्धा शिकवते, दुसऱ्यांना नेहमी मदत करणं हे महान कार्य आहे ना. माधवला वृद्ध महिला आणि लोकांची मदत करण्याची संधी मिळाली. त्यानं कोणताही स्वार्थ न ठेवता त्यांना मदतच केली ना. याचं कारण होतं ना की भगवान शिवाने त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, माणसाने दुसऱ्यांची मदत करायला हवी, पुण्याचं कार्य केलं पाहिजे. त्यामुळं आपल्याला आहे ना अंतःकरणातील शांती मिळते आणि आनंदसुद्धा मिळतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. ही कथा आहे ना, हे आपल्याला हे सुद्धा सांगते की जर आपल्याला चांगला गुरु मिळाला नाही ना, तर आपण गंतव्य स्थानापर्यंत पोचू शकणार नाही, ध्येयापर्यंत पोचू शकणार नाही. पण त्याच जागी जर आपल्याला चांगला गुरु मिळाला ना, त्यांचं मार्गदर्शन लाभलं, तर आपण भगवंतापर्यंत सुद्धा पोचू शकतो. म्हणून आपण जी भक्ती करतो ना, जी समर्थ वाणी आहे ना, ती कधीच वाया जाणार नाही, तुमचं हितच करेल. म्हणून समर्थांनी जे सांगितलं आहे ना, रोज उपासना करायला हवी, श्रवण करायला हवं, तर भगवंत आहे ना आपल्यापासून दूर नाही. आणि तुम्हाला आता ह्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मिळालेलं असेल, या जगातील सर्वात मोठं तीर्थ कोणतं आहे? तर जगातील सर्वात मोठं तीर्थ आहे आपल्या मनाची इच्छा. जर आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि भाव असेल ना, आपला गुरु चांगला असेल, तर जगातील तीर्थ आहे ना तुमच्या घरामध्येच आहे. म्हणून दुसऱ्यांची सेवा करा, दुसऱ्यांवर प्रेम करा, जीवनामध्ये तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा, भगवान त्यांचीच मदत करतो, ते स्वतःच्या मदतीसाठी प्रयत्न करतात. म्हणजे जोपर्यंत अंधश्रद्धा संपत नाहीत ना, तोपर्यंत या लोकांचे विकासही होणार नाहीत. ते या अंधश्रद्धेमध्ये अडकून आपल्या आयुष्य संपूर्ण वाया घालवतील. म्हणून तुम्ही कधीही अशा अंधश्रद्धांमध्ये पडू नका, कारण या अंधश्रद्धा केवळ लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी निर्माण केल्या गेलेल्या आहेत.
बाकी यामुळं काहीच होत नाही. फक्त भगवंतावर विश्वास ठेवा, सर्व काही ठीक होईल. नेहमी चांगलं कर्म करा. जर कोणी आपल्यासोबत कपट करते, तर आपल्याला पीडा देते, तर आपलं शरीर वेदनेनं आणि मनसुडाच्या भावनानं भरून जातं. पण आपण प्रतिकार करू इच्छितो ना, आणि हीच आपली सर्वात मोठी चूक ठरते. मग करावं काय? तर याचा एकच उपाय आहे. सहनशीलता हा धर्म आहे ना, आणि क्रोध करणं हा अधर्म आहे. उपकार करणं हे जीवन आहे, आणि निष्ठुर होणं हे अधर्म आहे. परंतु हेच अंतिम सत्य आहे का? कधी कधी परिस्थिती हे नियम उलटवते. जेव्हा रावणानं सीतेवर आक्रमण केलं ना, जेव्हा जटायूचा क्रोधपाप नव्हता, तर धर्म होता. म्हणून त्यांना अखेरीस भगवान राम यांच्या चरणामध्ये स्थान मिळालं ना. त्याचवेळी काही लोक असेही असतात, जे धर्म म्हणजे सहनशीलता समजून प्रत्येक अन्याय सहन करतात. परंतु जर कोणी प्राण्याला किंवा व्यक्तीला विनाकारण मारण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचं रक्षण करणं म्हणजे धर्म आहे, आणि आक्रमणकर्त्यांचा नाश करणं म्हणजे अधर्म नाही, तर ती काळाची गरज आहे. म्हणूनच जर कोणत्याही दुष्टाची मदत केल्यामुळं एका सामान्य माणसाला त्रास होत असेल, तर त्या दुष्टाची मदत नच करणं हाच धर्म आहे ना. म्हणून क्रोध टाळला पाहिजे. पण जर क्रोधामुळे काही चांगलं होऊ शकतं, तर तो क्रोध आहे ना, शिक्षेमधील फरक ओळखणं हा धर्म आहे. म्हणून सत्य स्वीकारल्याशिवाय त्याला हरवण्याची ताकद येत नाही. जेव्हा तुम्ही अन्न खातात, तेव्हा काय होतं? तुमचं पोट कबूल करतं की ते भरलं आहे. आणि तुम्ही अन्न खाणं थांबवताना जेव्हा तुम्हाला झोप येते, तेव्हा काय होतं? तुमचं मन स्वीकारतं की तुमचं शरीर थकलेलं आहे आणि त्याला विश्रांतीची गरज आहे ना. म्हणून जीवनामध्ये खूप प्रेम करा. जीवनामध्ये इतरांच्या सुखामध्ये सुख निर्माण करा. तुमचं कधीच वाईट होणार नाही. तुमचं कल्याणच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.